स्वागत आहे मित्रांनो तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर। तर आज आपण बघणार आहे हॉनर 200 लाईट, जो की कसा आहे, स्पेसिफिकेशन काय काय, कोणता मोबाईल आहे, काय काय याच्यामध्ये अवेलेबल आहे, सगळं बघणार आहे। तर लवकरात लवकर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। तर मित्रांनो याच्यामध्ये कोणतं प्रोसिजर आहे, कसं आहे, सगळं बघणार आहे। इकडून आपल्या मोबाईलची स्क्रीन दिसत असेल तुम्हाला। याच्यामध्ये MediaTek Dimensity 6080चं प्रोसिजर आहे। चांगलं प्रोसिजर आहे आणि या प्रोसिजरसाठी कोणकोणते कोर आहेत। MediaTek Dimensity 6080च्या प्रोसिजरसाठी, जो की हॉनर 200च्या लाईटमध्ये हे येते हे प्रोसिजर। आणि यात कोणकोणते कोर आहेत ते कोर पण आपण आज बघणार आहे। जे कोर आहेत सगळ्यात पहिलं कोर आहे 2.4 GHzचं क्वाड कोर 2.4 GHz आणि प्लस ड्युएल कोर प्लस 2 GHz आहे। ते एक्सा कोर आहे। ते असे दोनच कोर आहेत। म्हणजे जे 2.4 आहे ते ड्युएल आहे आणि एक 2x GHz आहे ते एक्सा कोर। दोन कोर चांगले आहे ते 6080च्या प्रोसिजरसाठी, जे की चांगला परफॉर्मन्स देणार आहे हॉनर 200 लाईटमध्ये। आणि 8 GB रॅम आहे, मोठा रॅम आहे। 8 GB रॅम, जर 8 GB रॅम आहे तर मग डिस्प्ले बी कसा मोठाच पाहिजे ना। डिस्प्ले पण आहे 6.7 इंचचा डिस्प्ले आहे, जो की 17.2 सेंटीमीटरचा आहे आणि ॲमोलेड आहे। मेन गोष्ट म्हणजे ॲमोलेड डिस्प्ले हा चांगलाच असते, जे की सुपर ॲमोलेड असते ना तशाबद्दलच हा ॲमोलेड आहे डिस्प्ले। 1080 × 2412 पिक्सलचा फुल HD प्लस क्वालिटीचा डिस्प्ले आहे। फुल HD प्लस क्वालिटी देऊ राहिला म्हणजे की चांगलीच ॲमोलेडची क्वालिटी आहे, फुल HD चांगली आहे। बेंचलेस विथ पंच होल डिस्प्लेच्या मधातच कॅमेरा आहे। मोबाईल स्क्रीन आहे, तुम्ही पाहू शकता। इन्फॉर्मेशन पण आहे, डिस्क्रिप्शनमध्ये बी इन्फॉर्मेशन आहे। याच्यामध्ये जे आहे आता कॅमेरा पाहू आपण किती मेगापिक्सलचे कॅमेरे आहेत। जर एक कॅमेऱ्याची गोष्ट करू तर हे ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे। ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे। पहिला कॅमेरा आहे 108 मेगापिक्सल, जो की 10x झूमिंग देते, डिजिटल झूम देते। तो डिजिटल झूम देते। वाईड अँगल प्रायमरी कॅमेरा आहे तो 10 मेगापिक्सलचा नाही, 108 मेगापिक्सलचा आहे। 10x झूमिंग डिजिटल झूम आहे त्याचा। आणि जो त्याच्यामध्ये आहे जे की 5 मेगापिक्सलचा अल्ट्रा वाईड अँगल आहे बॅकलेस, आणि 2 मेगापिक्सलचा मायक्रो कॅमेरा LED फ्लॅश आहे त्याला सुद्धा, जो की मायक्रो कॅमेराचं काम करते। आणि LED फ्लॅश आहे बॅकले। फुल HD 30 fps रेकॉर्डिंग करते। मग आता ते झालं बॅकचं। फ्रंटली किती कॅचिंग कॅमेरा 50 मेगापिक्सलचा फ्रंटली आहे, जो की वाईड अँगल आहे। तो वाईड अँगलची लेन्स आहे त्याच्यामध्ये आणि फुल HD 30 fps तो रेकॉर्डिंग करते, जे की रेकॉर्डिंगच्या बाबतीत चांगला आहे। परंतु याच्यामध्ये आता आपण हे पाहू की बॅटरी किती आहे। आणि ह्या आता सगळ्या ह्या गोष्टी फ्रंट कॅमेरा तुम्हाला सांगला 50चा वाईड अँगल लेन्स आहे त्याच्यात, 30 fps रेकॉर्डिंग। आता बॅटरी पाहू पण किती आहे त्याची। बॅटरी आहे 4500 कमी बॅटरी झालेली आहे। पण याच्यात जे चार्जर आहे ते 35 वॅटचं दिलं आहे, सुपर चार्जिंग आहे। पण हे चार्जर जे आहे कमी दिलेलं आहे, कारण चार्जर जास्त मोठं पाहिजे आणि बॅटरी मोठी पाहिजे। तर मोबाईल जरासं म्हणजे कमीच आहे याच्यामध्ये, म्हणजे जे परफॉर्मन्स आहे कमी ठरलेलं आहे इथं या दोन गोष्टीमध्ये। आणि 5G इंडिया सपोर्ट आहे। नॅनो सिम कार्ड छोटे छोटे, तसं काही वांधत नाही। 256 GB इंटरनल स्टोरेज आहे आणि नॉन एक्सपांडेबल इंटरनल स्टोरेज आहे। एक्सपांडेबल पाहिजे 1 TB पर्यंत कधी काम पडू शकते। आणि याच्यात एक गोष्ट मेन म्हणजे दिली नाही, डस्ट रेजिस्टन्स आणि वॉटर रेजिस्टन्स, हे गोष्टी द्यायला पाहिजे। डस्ट रेजिस्टन्स, वॉटर रेजिस्टन्स हे दिल्याबद्दल म्हणजे मोबाईलचे डस्ट आणि हे वॉटर रेजिस्टन्सबरोबर प्रोटेक्शन होते। याचे हे प्रोटेक्शन व्हायलाच पाहिजे मोबाईलचं, कारण डस्ट वॉटर रेजिस्टन्स पाहिजेच मोबाईल। हे 2-3 गोष्टी याच्यामध्ये कमतरता आहेत। तर तुम्हाला वाटलं असेल चांगला असेल मोबाईल तर घेऊ शकता। असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपले व्हिडिओ लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा।